ताकदीचा उमेदवार आपण उतरवलेला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी असाच सामना मला दिसतोय. ही लढत म्हणता येणार नाही, त्यामुळे तिसरा पर्याय लोकांना दिसत नाही. अहो ते दिसायला तर पाहिजे ना मतदारसंघात, ते आलेच नाहीत मतदारसंघात, दिसणार कुठून? आणि त्याने असं स्टेटमेंट केलं 20 लाख रुपये देऊन आमचे उमेदवार फोडले. 20 लाख रुपये उमेदवार देऊन फोडणे इतपत तुम्ही बारामतीमध्ये राहता ना, बाहेर तर राहत नाही. पवारांचं एक गोड बंगाल आहे, 3,300 कोटी आणले, हे आम्हाला दिसत नाहीत ना. बारा तो दिसतोय ना आम्हाला. आम्ही जर त्या पालखी महामार्गाने फिरल्यानंतर आम्हाला दिसतोय की निधी कुठे खर्च झाला. ते मेडिकल कॉलेज भारतीय जनता पार्टी सरकार असताना मंजूर झालं, आयुर्वेदिक कॉलेज मंजूर झालं, भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये असताना मंजूर झालं. बारामतीमध्ये विकासाच्या नावाखाली जो भ्रष्टाचार केला जातो, आम्ही हा लोकांना समजून सांगतोय. काही ठराविक प्रस्थापित घराण्यांसाठी निधी आणला जातो. कावराम चौधरी साहेब जे सांगतात ते अत्यंत सत्य वास्तव आहे बारामतीमधलं. या प्रस्थापित लोकांना संविधानाची भाषा कळत नाही, त्यांना हुकुमशाहीची भाषा कळत. त्यांनी धन पैशाचा उमेदवार दिला. वर्षानुवर्ष त्यांना जे प्रस्थापित घराणी सांभाळायची, बलाढ्य लोकांनाच, ज्यांच्याकडे धनशक्ती जास्त आहे अशा लोकांनाच उमेदवारी द्यायची नाही. पवारांचा किल्ला वगैरे असं काय नाही. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आल्यानंतरच त्यांना पाणी मिळालं. याचा अर्थ असा नाही की अजित पवारांनी ते केलं. तुम्ही पाहत आहात .com महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्राचा आवाज तुमच्यासाठी खास.